कायद्याची नियमांची मोडतोड करून सगळं धाब्यावर बसून पुण्याच्या 43 एकर जमिनीचा व्यवहार पार्थ पवार यांच्या कंपनीने केला आणि तो व्यवहार खूप गाजतो आहे. तो आता चर्चेमध्ये आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू झालेली आहे. तर पार्थ पवारचे वडील जे उपमुख्यमंत्री आहेत ते काय म्हणत आहेत, पार्थला जर काही झालं तर मी कुणाला सोडणार नाही. आता पार्थ पवारचे त्या कंपनीमध्ये 99% हिस्सेदारी आहे. म्हणजे खरे कंपनीचे मालक तेच आहेत आणि 1% हिस्सेदारी जी आहे तो सुद्धा पार्थ पवारचाच मामेभाऊ आहे. तो नॉमिनल आहे, म्हणजे 1% हिस्से, म्हणजे नुसता नावापुरता आहे. खरी कंपनी यांचीच आहे. पण यांना काही नाही झालं पाहिजे पार्थ पवारला, आणि त्याला काही झालं तरी चालेल, त्याला दिलं वाऱ्यावर सोडून. त्याच्याबद्दलचं काही उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. म्हणजे चौकशीच्या फेऱ्यामध्ये तो जो नातेवाईक आहे तो अडकला तरी चालेल, पण माझ्या मुलाला काही झालं नाही पाहिजे. मोठं गमतीशीर विधान आहे ते. आणखीन उपमुख्यमंत्र्यांचं एक दुसरं विधान आणखीन फार महत्त्वाचं. ते काय म्हणत आहेत, तिकडे कोणी 600 एकर जमीन घेतली ना, ती मला माहिती आहे. माझ्या मुलाचं जर कोणी काही काढलं आणि माझ्या मुलाला काही झालं तर मी ते सगळं उकरून काढेल. म्हणजे त्यांना हे माहिती आहे की त्यांच्या सहकार्याने कोणतरी काहीतरी आणखीन गैरव्यवहार केलेला आहे. तुम्ही माझा गैरव्यवहार जो आहे तो काढू नका. तुमचा गैरव्यवहार मी काढणार नाही. तुम्ही गप्प बसा, मी चुप्प बसेल. तुम्ही माझ्या याच्यावर पांघरून टाका, मला सांभाळा. मी तुमच्या याच्यावर पांघरून टाकतो, तुम्हाला सांभाळतो. काय प्रशासन आहे, काय मंत्रिमंडळ आहे, कुठे चाललं आहे हा आमचा महाराष्ट्र काही कळत नाही. मित्रांनो, अतिशय भयानक असे हे विधानं आहेत. पार्थला काही झालं नाही पाहिजे, पार्थला काही झालं तर कोणाला सोडणार नाही, आणि तुमचे 600 एकरची मला माहिती आहे. म्हणजे काय चाललं आहे हे? मित्रांनो, मला जे सुचलं, पटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.